मंडळी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून इथं पोर्टलवरती यायचं आहे. इथं आधार आहे, महा आय डी नाही आहे, आधार आहे. पहिल्यांदा लॉग इन करतो आहे, त्याच्यामुळे लॉग इनवरती क्लिक करून आय डी नंबर टाकून पुढे जायचं आहे. इथे क्लिकर आहे, त्याच्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. लक्षात घ्या, आधार नंबर टाकूनच जायचं आहे. इथं वापस पुन्हा आधार टाकायचं आहे आणि इथं जी पण माहिती दिली ती काय आहे, कशासाठी आहे ते वाचून घ्या आणि जे स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवायचं आहे. OTP आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच नंबरवरती गेलेला असणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सत्यापित करायचा आहे, म्हणजेच व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. 1 मिनिटापर्यंतचा 1-2 मिनिटापर्यंतचा आहे टायमिंग. रिसेटसुद्धा करू शकता. OTP व्हॅलिडेट करून सत्यापित करायचं आहे आणि पुढे जायचं आहे, म्हणजे व्हॅलिडेट करायचं आहे. इथं बघू शकता संमती माहिती आहे. जी पण माहिती आहे ती व्यवस्थितपणे तुम्ही ऐकायची आहे, वाचायची आहे. स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचे, पुढे जायचं आहे, म्हणजे स्वीकृती करायची. इथं आधारला लिंक असणारी सगळी माहिती, जी पण तुमची आधार नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, रहिवासी पत्ता, बाकीचे जे पण तुमचं स्टेट वगैरे जे सगळी माहिती आहे ती सगळी इथं ॲटोमॅटिक येणार आहे. तुमचा ईमेल आय डीसुद्धा येणार आहे. तुम्हाला चेंज करायचं असेल तर ईमेल आय डीसुद्धा चेंज करू शकता. या ठिकाणी मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर करता येतो. आता इथं कॅप्चा आहे. हा कॅप्चा तुम्ही जसा तसा बघायचा आहे आणि तो वापस या ठिकाणी टाकायचा आहे आणि जतन करावरती क्लिक करायचं. लक्षात घ्या, इथं 2 OTP जात आहेत. एक मोबाईल नंबरला लिंक असणारा, एक जो तुम्ही ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवरती. आता या ठिकाणी पहिला मोबाईल नंबरचा, दुसरा ईमेल आय डीचा, हे दोन्ही टाकून घ्यायचं आहे, व्हॅलिडेट करायचं आहे, म्हणजेच सत्यापित करा. व्हॅलिडेट आहेत, बरोबर आहेत तर सत्यापित करा, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे सक्सेसफुल झालेलं आहे, म्हणजे तुमची आय डी निर्मिती जी प्रक्रिया आहे ती पुढे चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता 24 तासाच्या आत ही तुमची जी महा आय डी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या SMS द्वारे किंवा तुमची जी काही ईमेल आय डी आहे त्याच्यावरती तुम्हाला ही पाठवली जाणार आहे. आता मुख्य पृष्ठावरती परत जा किंवा जे आहे ते त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला या पद्धतीने ही आय डी असणार आहे. ही आय डी तुम्हाला तुमच्या ईमेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती पाठवली जाणार आहे. आता लक्षात घ्या, शक्यतो हे तुम्हाला ईमेलवरतीच येईल. ही आय डी क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला 93+ योजनेचा लाभ घेता येतो. आता ह्या योजना कोणत्या आहेत जाणून घेण्यासाठी ही प्लेलिस्ट नक्की सेव्ह करा.